सरकारने कर्जमाफीची पहिली यादी 533 शेतकऱ्यांची जाहीर केली होती. ती प्रातिनिधिक होती असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 3 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या 533 शेतकऱ्यांना 3 कोटी रुपये कर्जमाफी करण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर आता पंढरपुरातनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, म्हणजे घोषणा तर आधीच झालेली, माहिती दिलेली आहे की 17 लाख शेतकऱ्यांची यादी आता गावाकडे पाठवण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी 13,000 कोटी रुपये याच महिन्यात देण्यात येणार आहे आणि त्या 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा याच महिन्यात होणार आहे. त्यांनी 31 जुलैच्या आत या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती पंढरपूरला आषाढीची पूजा झाल्यानंतरच्या तिथल्या संबोधनातनं दिलेली आहे, तिथल्या भाषणातनं दिलेली आहे. आता मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या याद्या आहेत, म्हणजे पहिली यादी 533 शेतकऱ्यांची, त्यावरनं दुसऱ्या याद्या 17 लाख शेतकऱ्यांच्या, म्हणजे लाखो पटीनं पहिल्या यादीच्या तुलनेत याद्या वाढल्या, हे मान्य आहे. परंतु त्या 533 शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा गावाकडे अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत आणि या 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा 31 जुलैच्या आत गावाकडे पोहोचतील किंवा 31 जुलैच्या आत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल हे मला काय वाटत नाही. कारण की यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. बोलाचा भात बोलाची कडी, जेवून तृप्त कोण झाला, अशा पद्धतीची भूमिका म्हणजे फडणवीस सरकारचे. माणूस धूर्तय, लबाड आहे, 1 नंबरचा खोटारडा आहे. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी सुद्धा आपण खरं बोलावं हे सुद्धा त्यांना, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ते खोटच बोललेले आहेत. 31 जुलैच्या आत या 17 लाख शेतकऱ्यांचं सगळं क्लिअर होऊन त्यांची कर्जमाफी होणार नाही, हे लोक खोटं बोलता आहेत. त्यांनी सांगितले याद्या गावाकडे पाठवल्यात. आता तुम्ही पहिली यादी 22 जुलैला जाहीर केली, त्या 22 जुलैच्या याद्या गावाकडे आल्या का? त्या ग्रामपंचायतला लागल्या का? त्या सहकारी सोसायट्यांवर लागल्या का? त्या ज्या ज्या संबंधित बँकांमध्ये त्या याद्या लागल्या का? तर उत्तर नाही आहे. म्हणजे प्रशासकीय पातळीवरनं कुठलीच अंमलबजावणी नाही. फक्त कुठेतरी कार्यक्रमात गेलोय, वेळ मारून न्यायची म्हणून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असाल तर तुमच्या इतके वाईट तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा मग जनरल डायर बरा होता. आता पांडुरंगाच्या चरणी काहीतरी सांगावं लागणार म्हणून हे सांगितलेलं दिसतंय. मात्र याची अंमलबजावणी तातडीनं होणं आहे. टप्पे कशाला पाडताय? कशाला टप्पे पाडताय? अरे फेका ना 36,000 कोटी रुपये त्या याच्या बँकेमध्ये, बँकांच्या खात्यांमध्ये शेतकऱ्यांच्या, आणि काढा 56 लाख शेतकऱ्यांची यादी, मोकळा करून टाका विषय. पहिले 533, नंतर 17 लाख, नंतर दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, काही नाही आहे. लबाडी चालली आहे सगळी. राग आहे तुम्हाला या सगळ्या लोकांचा, मूर्ख येते. शेतकऱ्यांचं रक्त प्यायला बसलेत फक्त. किती दिवसाचं त्याला आशेला लावलंय, फक्त आशेला लावलंय, आशेला लावलंय, आशेला लावलंय. कर्जमाफीचा क अद्याप नाहीये. ज्या भावनेनं आम्ही त्या पंढरीच्या पांडुरंगाला पायी जातो, तिथे जाऊन या सारख्या लबाड लोकांच्या हस्ते त्याची पूजा करावी लागते. यापेक्षा त्या पांडुरंगाचं दुर्दैव काय? तो शेतकऱ्यांचा पांडुरंग, आणि हा माणूस तिथे शेतकऱ्यांविषयीच्या चाटा मारून आला. त्याच्या पूर्ण भाषणावर वेगळी पोलखोल करतो. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट ही आहे की 31 जुलैच्या 17 लाख शेतकऱ्यांना परत कर्जमाफी होईल आणि पुढच्या महिन्यात पुढची यादी, पुढचे शेतकरी, असं आहे. हे गोंगडं भिजत राहणार आहे. सगळा तमाशा लावलाय शेतकऱ्याच्या आयुष्याचा. थांबतो.